लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। श्री शनिदेव तीर्थक्षेत्र साडेसाती मुक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ येथे आज शनी अमावस्येनिमित्त पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर भाविकांच्या लांबच लांब रांगा। श्री शनिदेव तीर्थक्षेत्र साडेसाती मुक्तपीठ मुक्तिस्थान म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते। राजा विक्रम याची साडेसाती या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संपलेली आहे। तसेच शनिदेवांनी अशी साडेसाती कोणालाही लावू नये असा वर देखील या ठिकाणी मागितला आहे। शनी अमावस्येनिमित्त गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त होतं। साडेसाती मुक्तिस्थान ओळख असलेल्या शनी मांडळ गावात भव्य दिव्य असे मोठे मंदिर असून येथे विविध राजकीय व सामाजिक नेते मंडळी व महाराष्ट्र इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी येत असतात। शनिदेवाला तेलाचा अभिषेक करून पूजा अर्चना करून नवस करत असतात। शनिदेव भक्तांच्या नवसाला पावतो म्हणून इथली आख्यायिका आहे। शनी अमावस्येनिमित्त शनी मांडळ येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। विविध व्यावसायिक आपले दुकान लावत असतात। मंदिरात शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावत भाविक दर्शन घेत असतात। दर्शन घेऊन शनेश्वर विश्वस्त मंडळामार्फत भाविकांना बेसन भाकरी आणि जलेबी असा महाप्रसाद आयोजित केला जातो। शनेश्वर मंदिराच्या पदाधिकारी स्वयंसेवक व महाप्रसादाचे वाटप करत असतात। भाविक मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचा आनंद घेत असतात। यावेळी नंदुरबार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त येथे करण्यात येतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी भूषण बेडसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.